नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। JNPA रोडवरील बेकायदा पार्किंग बनले अंमली पदार्थांचे अड्डे। बेकायदेशीर पार्किंग देते अपघातांना निमंत्रण। JNPA बंदर, सिडको व खाडी किनाऱ्यावरील जमिनीवर दगडमातीचा भराव टाकून परप्रांतीय नागरिकांनी संबंधित प्रशासनाला हाताशी धरून बेकायदेशीर अनधिकृत पार्किंगचा गोरख धंदा सुरू केला आहे आणि पैशाच्या हव्यासापोटी गुटखा, चरस, गांजासारख्या अंमली पदार्थाची विक्री केली आहे। सदर वाहन चालक हे राजरोसपणे अंमली पदार्थाचे सेवन करत असल्याने या ठिकाणी बाचाबाचीचे प्रकार, वाहतूक कोंडी, अपघातांची संख्या वाढली। तरी अशा बेकायदेशीर पार्किंगवर संबंधित प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। JNPA परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि दळणवळण सुरळीत होण्यासाठी JNPA, सिडको आणि संबंधित प्रशासनाने नॅशनल हायवेच्या माध्यमातून 6 लेनचे रस्ते बनवले आहेत। त्याचबरोबर वाहतूक कोंडी, अपघात कमी होण्याच्या दृष्टिकोनातून छोट्या वाहनांसाठी सर्व्हिस रस्ते बनवले आहेत। मात्र JNPA बंदर, सिडकोच्या ताब्यात असलेल्या भूखंडावर व खाडी किनाऱ्यावरील जमिनीवर दगडमातीचा भराव टाकून परप्रांतीय नागरिकांनी संबंधित प्रशासनाला हाताशी धरून बेकायदेशीर अनधिकृत पार्किंगचा गोरख धंदा सुरू केला आहे। त्यात धुतुम, पागोटे, करळ ग्रामपंचायत हद्दीतील अनधिकृत पार्किंगवर गुटखा, चरस, गांजासारख्या अंमली पदार्थाची विक्री ही मोठ्या प्रमाणात केली जात आहे। त्यामुळे JNPA बंदर व सिडकोच्या अधिकृत पार्किंगवर वाहनचालक आपली वाहने पार्किंग न करता सदर वाहनचालक हे धुतुम व पागोटे येथील सर्व्हिस रस्त्यावर तसेच अनधिकृत पार्किंगवर आपली अवजड वाहने उभी करण्यास धन्यता मानून सदर पार्किंगवर उपलब्ध होणाऱ्या गुटखा, दारू व चरस, गांजा यासारख्या इतर नशेली अंमली पदार्थांचे सेवन करत आहेत। त्यामुळे सर्वसामान्य प्रवासी नागरिकांबरोबर बाचाबाचीचे प्रकार, वाहतूक कोंडी, अपघाताची संख्या बळावत आहे। तरी अशा बेकायदेशीर पार्किंगवर सिडको, अतिक्रमण विभाग व संबंधित प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। प्रत्येक गोदाम मालकाने आपल्या पार्किंगचे नियोजन केले तर रस्त्यावर एकही वाहन उभे राहणार नाही। आज या रस्त्यावरील पार्किंगमुळे अपघात होत आहेत, वाहतूक कोंडी होत आहे। हे प्रशासनाला दिसूनही सिडको व संबंधित प्रशासन डोळे झाक करीत आहेत। मात्र हे थांबले नाही तर जनता रस्त्यावर उतरेल असे विजय भोईर म्हणाले, रायगड जिल्हा परिषद सदस्य यांनी सांगितले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी अनंत नारंगीकर सह तृप्ती भोईर, उरण।